दॅट वॉज प्लेटो. आता हे झाले 2500 वर्षापूर्वी. पण हल्लीच म्हणजे 600 वर्षापूर्वी IT एक नवीन तंत्र बाहेर आलं आणि बरेच लोकप्रिय झाले. ते म्हणजे प्रिंटिंग. 14 आणि 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये इतकी पुस्तकं छापली गेली की यामुळे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल असं काही काही लोकांना वाटलं आहे. ही एवढी सोप्या रीते उपलब्ध माहितीमुळे माणसं गोंधळात पडतील आणि त्यांच्या मेंदूवरती परिणाम होऊ शकतो असं एक लोक शंका काढायला लागले. असाच एक विचार करणारा माणूस होता तो स्विस शास्त्रज्ञ कॉन्राड गेस्टर. ही त्याचेच ऍक्च्युअली थॉट्स आहेत. पण हा नुसतीच काळजी करत बसला नाही, तर त्याने त्याच्यावर एक उपाय शोधला. तो म्हणजे माहिती शोधणं सोयीस्कर व्हावे त्यासाठी त्याने युरोपमधील पहिला इंडेक्स किंवा अनुक्रमणिका तयार केली. त्यातल्या पुस्तकांचा नंबर किती असेल, जरा किती पुस्तकं असतील त्या इंडेक्स मध्ये? जस्ट हॅव अ गेस. 15,000. म्हणजे तशी बरीच होती ना, बघायला गेलं तर 15,000. त्यानंतर नवीन काळजी युरोपमध्ये पडली जेव्हा वर्तमानपत्र चालू झाली तेव्हा. तर फ्रान्स मधले एक राजकारणी होते, दिस इज इन 1700s. त्याचं नाव होतं मार्क्स हब्स. प्रोनाउन्सिएशन कदाचित चुकीचं केलं असेल. तर हे मार्लेश हब साहेब वैयक्तिक वर्तमानपत्रांच्या अगदी विरुद्ध होते. बातम्या हे काही एकट्याने वाचायचं ची गोष्ट नाही. त्यामुळे लोक एकल कोंडे होतात त्यांच्या मते. बातम्या कशा असाव्या, त्या चर्चमध्ये सर्वांनी एकत्र मिळून धर्मगुरूकडून म्हणजे प्रीस्टकडून प्रवचन किंवा पारायण स्वरूपात ऐकावे. प्रवचन आणि पारायण मला कधी कधी जरा शब्द ट्रान्सलेशन मध्ये हे होत. इफ इट्स अ सर्मन और फ्रॉम द पल्पिट, देन व्हाट डू यू कॉल इट? दॅट्स प्रवचन. एनीहाव, मराठी मी शिकतोय. पंतांच्या दुर्दैवाने त्यांचे हे विचार फारसे अंमलात येऊ शकले नाही, कारण फ्रेंच रेव्होल्युशन मध्ये त्यांना डोकं गमवायला लागले. काळजीतच म्हणाल तर अगदी हल्लीच म्हणजे 100 वर्षापूर्वी समाज आणि काही तज्ञ परत चिंतेत पडले. कारण काय, तर शालेय शिक्षण. एकतर एवढ्या वेगवेगळ्या विषयांनी मुलांच्या मेंदूवर परिणाम होईल आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शाळा म्हणजे एक सक्तीचा तुरुंगवास. त्यामुळे मुलांची शारीरिक हानी होईल. त्या काळचे मानसतंत्र तज्ञ आणि म्हणजे सायकोलॉजिस्ट अति अभ्यास म्हणजे एक वेळाचं कारण समजत होते. आता 20व्या शतकाच्या सुरुवातीला मत बदलली आणि वाचन आणि शाळा हे सर्व मान्य झाल्या. तेव्हा आता तज्ञांसाठी नवीन संकट म्हणजे रेडिओ. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे मुलांचं लक्ष विभाजित होईल, त्यामुळे त्यांच्या अगेन अभ्यासावरती परिणाम होईल, हा सगळा विषय होता. पुढे टीव्ही आल्यावर तर विचारायलाच नको. आता संभाषण बंद, वाचन बंद, कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार. आता आपण सर्व पुरावे आहोत की आपण आपण त्यातून बाहेर पडलो. आज आता तज्ञ काळजीत पडले की काय होणार आहे इंटरनेटमुळे. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही लोकांचं 20 वर्षापूर्वी म्हणणं होतं की ईमेल म्हणजे गांजापेक्षाही IQ वरती जास्त परिणाम होतो. हे 20 वर्षापूर्वी. फेसबुकमुळे नैतिक मूल्य खराब होते. हे जरा माइल्डच झाले. एका ब्रिटिश न्यूजपेपर मध्ये तर असं होतं की फेसबुकमुळे कॅन्सरची रिस्क जास्त वाढू शकते. आज तागायत कम्प्युटर्स, इंटरनेट, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स याने मानसिक हानी होते यावर काहीही सिद्ध झालेलं नाही. उलट सोशल मीडियावर जे लोक ऍक्टिव्ह असतात त्यांचं एकूण सामाजिक विश्व मोठं असते असंच शोधात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे गेम्स खेळत असतील, व्हिडिओ गेम्स, तर त्यामुळे मुलांची आकलन शक्ती मुलांची काय. आमच्या कामावर एक 70 वर्षाचा म्हातारा आहे, तो पण म्हणजे ठीक आहे मी म्हाताराच आहे, तो पण व्हिडिओ गेम्स खेळतो आणि त्यात एकूण आकलन शक्ती वाढते असं दिसून आलेलं आहे. तर
शेवटी म्हणायचं इन कन्क्लुजन म्हणायचं असं आहे की इतिहास दाखवतो की नव्या तंत्रांना नेहमीच विरोध होत असतो. या तंत्रांचा वापर सकारात्मक रीतीने केला तर आपलाही विकास होईल आणि समाजाचाही विकास होईल. थँक्यू.